लय लांब आहे, किती पळवणार? मधला रस्ता खराब आहे रे भैया. काय तुला बघणार आणि ती काय जाते या? एवढी गँग आहेत म्हटल्यावर जायचं त्याचा पण दम नाही. एवढी माणसं आहेत म्हटल्यावर काय साप राहील काय? काय नाव आहे घर मालकाचं मामा? संजय पवार म्हणून राहणार. हेच लोकरेवाडी तालुका तासगाव. आणि या सर्वांचं अभिनंदन न मारता सगळ्यांनी वाट बघून त्याला वाचवण्याचा चांगला उपक्रम केला. एवढ्या पुढे कशाला जाताय? तिथं जाय पायापाशी तुमच्या. बाजार टाकाय आता काय त्यामुळे झालं त्याचं काम मध्ये बिडूक खाल्लं. नशीब होल नसावं एवढी काय नाही. होल असला तर मग तुम्हाला त्रास आहे. तुम्ही तिकडच्या साईडला पळायच काढायच नाही. हो मामा तुम्ही काढा. बघितले तिने तुम्हाला साप डावला मग संपलं ना. हा तुम्ही मागे थांबा मला घालायचं. मी बघितलं त्यावेळी तुम्ही जेवढं फास्ट काढते तेवढा इकडे मोठं लॉट आहे इकडे इकडे डाऊन केला का? पुढे जाईल पुढे की जरा कोण गेलो का? मोठाच मोठा आहे. अरे बापरे. उंदीर आहे बघा. उंदीर इकडे उंदीर आहे मोठा लाट. घुस आहे घुस. पुढे जा रे धरे बाबा पुढे माझ्या माग पांढर. खाऊ द्या खाऊ द्या. उंदीर खाऊ द्या त्याला. गेला 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 गेला. कॅमेरामॅन गेला काय? होय होय मोठाच्या मोठा लाग आहे. चला इकडे मैदान. इकडं आणा मैदानात. इकडे या. त्याला एक मोठी भरणी आहे बॉटल. वर गेल्या. मोठाच्या मोठा नाग आहे आणि हल्लाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय. आलं लक्षात? तुमच्या फोनवर पण घ्यायचं. जबरदस्त नाग आहे मोठा. किती तर वर्ष इथं राहिलेला आहे. आता काय तुमच्या मानवी व्यवस्थित आल्यावर धरायला लागणार. शांत नाही होत त्याचा नाही. तुम्ही त्याच्या मोर जावा. हलतोय पुढे जावा. त्याच्या मामा पुढे जावा. त्याच्या पुढे जावा. तुम्ही त्याच्या पुढं हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतो. जावा पुढं. तुम्ही तिथं मोर जावा. साप तुमच्याकडे. तुम्ही या मोर त्याच्या. मी धरलाय. तुम्ही मोर या. तुम्ही मोर या. हा या मोर. या मोर या. तर मामा या. तुम्ही मोर या. तुम्हाला काय करतोय तुमचा गैरसमज तर निघून या. या तुम्ही मोर या. हो
हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतोय. गारुडी काय करायचे, पुंगी वाजवायचे, ती पुंगी अशा हलायचे, हल्ली की साप यायचा. साप हालतोय. आता हे जसा इकडे फिरेल तसा फिरतोय तो. आता ह्यो माझ्याकडे कुठे यायला, तकडे जायचं त्यांच्याकडे. त्यात बसते की हा त्या परिस्थितीत तेवढ्यात कसं बसेल, काय किलोच आहे. मित्रांनो, ही वस्ती कोणती आहे? त्या पवार बसते. पवार वस्ती आहे. आणि पवार वस्तीमध्ये हा मानवी वस्तीत आल्यामुळं वन्यजीव येतोय, नाग नावाने ओळखला जातोय. असा साप चावला तर अँटी स्नेक फिनम शिवाय कोणताही पर्याय नाही. जुनवाट असा मोठा नाग आहे. बरेच कालावधी इथं राहिलेला आहे. बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी हा साप येतो. कोणी वैरणीच्या गंजीच्या पेंड्या काढताना किंवा घराच्या साईडला अडखळ केल्यानंतर साप असेल असं समजून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. असा साप जरी मानवी वस्तीत येऊन चावला कुणाला, जरी चावला तर याच्यावर अँटी स्नेक फिनम म्हणून जी सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं लस उपलब्ध आहे. आणि हा जुनवाट नाग आहे, हा अंडी घालतोय मित्रांनो 15 ते 16. तुम्ही दगडी खिळगे जरी घरासोबती ठेवले तर त्यामध्ये जाऊन हा नाग साप अंडी घालतोय. आणि ज्यावेळी अंडी घालून असा मोठा साप निघून जातो लहान लहान पिल्ली बाहेर पडतात. शेतकऱ्यांच्या पायाखाली आली तर ते चावतात. त्यांच्यात जे न्यूरोटॉक्सिक विष आहे ते भरपूर प्रमाणात सोडतात. एक वेळ मोठा नाग साप माणसाच्या शरीरात विनम सोडत नाही आहे. आणि चटणीची आहे ना, चटणीची आहे धुना ना बाबा, इकडे आहे राहू दे. आणि मोठी आहे का? ए, ती आहे वाटते की चांगली नाही की. माझ्या नावानं वरडील मोठी. ठीक बा. हा ना, नाही त्याच्यात पण नाही बसणार. नाही, मोठी पाहिजे. बघा ना, मोठा जाईल ना. पाण्यात बसून खाई धुना नाही. धुना ना भाऊन चांगलं. तुम्हाला पाप लागणार काय, तसंच करते. त्याला बघ ना धुवा चांगलं. साप केवढा मोठा आहे बघा ना. नागच आहे ना. लागते काय वर आकडा पडला. आकडा पडतो किती पाठवते. हा नाग आहे ना, हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय. हा गॉगल ते दिसला, फक्त त्याला दिसत नाही, हा? फक्त त्याला ते 2.5 फुटाच्या आसपास दिसतंय. ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येते असा हा नाग साप मी जवळून दाखवले. ज्यावेळी त्याला धोका वाटेल त्यावेळी फण काढतोय आणि खुंकार असा आवाज निर्माण करतोय. ज्यावेळी आता तो माझ्याकडे पाहत आहे आणि खुंकार जो साप आहे तोही भीतोय त्याच्या जीवासाठी. आणि या सर्वांचं शतश अभिनंदन. कथाईंनी भरणी चांगली धुवून दिली अनाथ आहे. आणि मानवी वस्तीत आला तर कोणीही मारू नका. काय व्हायचा काय आहे, मोठाच्या मोठा नाग आहे. काय करूया मग आता? चटणीचीच दिली आता काय करायचं. खेळ करा आमचा तुम्ही. आणि भयानक काय करता सा? कुची गाव हे असं उडी मारून चावत असते ना 10 फुटापर्यंत काहीतरी. नाही, नाही. तो गोनस रसरवाई हा भारतातला 4 सापापैकी विषारी साप. पण हा चांगला म्हणजे तो फण्या काढतोय, लोकांना सावध करतोय, विनाकारण कुणाला सावध नाही. तो बोनस साप आहे ना, तो विश्वासघातकी, कधीही घात करू शकतोय. बारकाय मी हा नाग फुल्ल साईज आहे. माझी उंची बघा किती आहे आणि मोठा. आप्पाचं क्रेडिटचं कार्डच आहे, बघितलं का आप्पाने. मित्रांनो, ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी असे नागसाप मानवी वस्तीत आल्यानंतर फण काढून उभारतात. धोका वाटला की असे उभारतात. असे उभारतात याचा अर्थ ते माणसांना काही धोका करत नाहीत. नागाचा एक गुणधर्म आहे, सगळ्यांना लक्षात यावं यासाठी दाखवलंय की साप हा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय. आणि हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होऊन तो त्याच्याकडे बघायला. पण तुला येऊन चावला असताना रे भैया, जेवढा तुम्ही मानताय
आणि सापाला मारताय, हे लोक जे सापाला मारते एवढ्या सुंदर, ते चुकीचं आहे. नागपंचमीला तुम्ही भाऊ म्हणून पूजायचं आणि एरवी त्याला काट्या काढून ठोकायचा. हाय का तेवढा सांगा. तुम्ही काय शेतकरीच आहे, मी काय गारुडी नाही किंवा मी पण तुमच्यासारखाच आहे, बरोबर ना. तुमचा गैरसमज निघणं गरजेचं आहे. पुन्हा जरी मानवस्तीत साप आला तर तो कोणता आहे, काय आहे. साप हा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय आणि तो फण केव्हा खाली ठेवणार. तुम्ही सगळी इथून गेला बाजूला, त्याला धोका नाही वाटलं तरच हा साप नंतर निघून जाणार आणि कधी जाणीवपूर्वक साप तुम्हाला चावणार नाहीये. आणि सततच्या मित्रांचा हा धरतोय ना मी कसा धरला भैया मगाशी असले. हो धरू शकतोय ना साप. मी सर्प मित्र आहे, मला अनुभव आहे. मी मगाशी उदाहरण दिले ना त्यांना भाकरीचं. दिवसभर दोघं भाकरी करायला बसलो, एक चुलीपर्यंत जाईल, घ्या तुम्ही पीठ आणि मला दाखवा एक नेऊन. मग तसं सापांचं आहे, गैरसमजुत्यात निघणं गरजेचं आहे. किंवा काय काय म्हणतात असं धरत्यात तसं धरत्यात, कलाय काय नाही. कुठं पळला हा तुमच्या छाताडात दुखलं की झाला. तुम्हाला सापाविषयी भीती जरा कमी वाटायली हा, म्हणजे जेवढं तुम्ही समजताय तेवढा भैया वाईट साप नाही आहे. कमी आले, माझं कार्य सिद्धीला गेलं. जे तुमची भीती कमी आली की जाणीवपूर्वक हा साप तुम्हाला कोणाला चावत नाही. लोक गैरसमजुतीविषयी जे म्हणतात आणि मारते. बघा ना, अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे. सुंदर असा साप आहे नाग आणि अनाथ आहे भरणी. अना का घालता चल घालतोच काय कॅमेरामॅन ना काही तो दाबू लागायला. बघ बाबा तुम्हाला रिझोन चान्स दिला नाही. बघा केवढा मोठा नाग आहे. मित्रांनो, या सर्वांचं शतशः अभिनंदन की या सर्वांनी मिळून हा मानवी वस्तीत आलेला साप वाचवला. हे लोकरेवाडी गाव येतं, एक तासगाव तालुका येतो. जरी मी कवटेमंकाळ तालुक्यातला स्नेक कॅचर असेल तर माझ्यापासून एक जवळ गाव आहे लोकरेवाडी. शतशः सर्वांचं अभिनंदन लोकरेवाडी गावातल्या. त्यांनी भरपूर असे अन्न साखळीतला महत्वाचा घटक साप वाचवलेला. मित्रांनो, ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विषय आहे असा हा नाग साप मस्त असं कसा जातोय मी दाखवण्याचा प्रयत्न केला. सुंदररित्या पर्यावरणात रिलीज होईल अशा आशा करतो. फन फुलावून पॅकिंग त्याचं काढून घेतलेलं आहे. निसर्गात तो रिलीज झालेला आहे. बाय बाय बाबा जा. एका सर्पमित्राचं काम आहे, त्याला 24 तासामध्ये आणून त्याच्या आदिवासात सोडणं. तो सुंदररित्या त्याच्या आदिवासात गेलेला आहे आणि बघा किती सुंदर जातोय तो. मोठा असा वन्यजीव सुंदर रिलीज झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, साप हा अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे. वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य.